माजी कसोटी क्रिकेटपटू व भाजपाचे राज्यसभेतील खासदार नवजोत सिंग सिद्धू यांनी आपल्या खासदार पदाचा राजीनामा देत भाजपाला रामराम केलाय। पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांच्या पक्षातील एक्झिटमुळे भाजपाला मोठा धक्का बसलाय। दिल्लीला जाण्यासाठी निघालेल्या सलमान खानला मुंबई विमानतळावर उशिरा आल्याने रोखण्यात आलं, पण आपण उशिरा येऊनही नियमाप्रमाणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांशी सलमाननं हुज्जत घालत आपला राग व्यक्त केला। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी झालेला फोन कॉल, पीएमची लाचखोरी यासह अनेक आरोपांमुळे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाचखोरी प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर आता दाऊद इब्राहिम फोन कॉल प्रकरणी एटीएसने खडसेंना क्लीन चिट दिल्यानं त्यांना मोठा दिलासा मिळालाय। इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही संपूर्ण दारूबंदी व्हावी यासाठी भूमाता महिला ब्रिगेडच्या वतीनं पुण्यात आंदोलन करण्यात आलं। मानवी साखळीद्वारे अनोखा आंदोलन करून कार्यकर्त्यांनी दारूबंदीची मागणी केली। चायनीज सुपर लीगमध्ये सामन्यादरम्यान डेंबाबाला गंभीर दुखापत झाली आहे। शांघाय एसआयपीजी आणि शांघाय शेन्हुआ संघामधल्या सामन्यादरम्यान ही दुखापत झाली आहे। सामन्यादरम्यान शांघाय शेन्हुआच्या सन शियांगनं डेंबाबाला टॅकल केलं। या टॅकलमुळे डेंबाबाचा पाय मोडला गेला। दुखापतीनंतर आता त्याला रुग्णालयात हलवण्यात आलंय।